नमस्कार, मी अंजली पाटील. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा व्हिडिओमध्ये. छान काम म्हणत आहे कारण आपणच बनवलेल्या कामाचं कौतुक आपणच करायचं, म्हणजे दुसरे लोक नक्कीच करतील. चला तर मग अगदी मजेशीर आणि सुंदर, सोपी आणि छान पण सगळ्यांना अशी उपयोगी होणारी वस्तू मी इथे बनवत आहे. श्रावण आलेला आहे, अगदी नागपंचमी उद्या परवाच आहे, तर तुमच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ ठरणार आहे. पहा मी इथे काय बनवत आहे. तुमच्या लक्षात आलं असेल मी इथे ग्रीन कलरचं कापड का वापरलेलं आहे, कारण श्रावण महिना आहे, ग्रीन कलरला जास्त महत्त्व असतं, म्हणून मी इथे ग्रीन कलरचं कापड वापरत आहे. आणि ग्रीन कलर माझ्यासाठी अतिशय शुभ आहे असं मला वाटतं, कारण की माझ्या चॅनलवरचा जो ओटी बटव्याचा व्हिडिओ आहे तो अजूनही चाललेला आहे. खूप दिवसाचा तो व्हिडिओ आहे, पण त्या एकाच व्हिडिओने मला 500 सबस्क्रायबर मिळवून दिलेले आहेत आणि माझे सबस्क्रायबर किती आहेत तो 1000. मग एकाच व्हिडिओने जर मला 500 सबस्क्रायबर दिले आहेत तर नक्कीच माझ्यासाठी तो लकी आहे. तुम्ही म्हणाल काही मोठीपणा सांगते, पण असं काही नाही. तुम्ही जाऊन पाहू शकता माझ्या चॅनलवरती. आणि माझ्या चॅनलवरचा हा रुमालाचा तिसरा व्हिडिओ आहे. तर तिसरा व्हिडिओ बनवण्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगते की मी प्रत्येक रुमाल तुम्हाला इथे हटके दाखवलेला आहे. असंच कोणतं तरी कापड घेतलं आणि त्याला प्रिल चिकटवली असं केलेलं नाही, म्हणून मला हा तुमच्याशी शेअर करावा वाटला. आणि हा मी जास्तीत जास्त सुंदर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी छोट्या छोट्या कपड्यापासून मी इथे बनवलेला आहे, कारण जे चंद्रकोरसाठी मी कापड वापरलेला आहे ते वेलवेटचा आहे. तो अतिशय छोटासा तुकडा माझ्याकडे होता, त्याचा मी इथे कागदावरती अगदी चंद्रकोर ड्रॉ करून नंतर मी कट केलेली आहे. तुम्हाला समजलंच असेल. जे टेलर असाल ते इझी करू शकाल, आणि तुम्हाला येत नसेल तर घरी तुमच्या मुलं असतील तर त्यांच्या करून सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. आणि प्रिल अगदी साध्या कपड्याची ते बनवलेली आहे. आणि याला सुंदर असा लूक येण्यासाठी मी इथं मोत्याची लेस वापरणार आहे. ती लेस माझ्याकडे घरीच होती, ती थोडी महाग येते, पण तुम्हाला ती जर नाही जमली किंवा लावायला थोडी अवघड वाटली तर तुम्ही इथे साधी लेससुद्धा वापर करू शकता. पण प्लीज मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि तुम्हीसुद्धा असा एखादा चंद्रकोर रुमाल किंवा चंद्रकोर अजून बऱ्याच वस्तू मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती दाखवणार आहे. म्हटलं चला ट्रेंडिंग आहे तर असं काहीतरी करू की ते सर्वांना आवडेल आणि बनवायला सुद्धा सोपं जाईल. पहा किती सुंदर दिसत आहे आणि खूप कमीत कमी वेळामध्ये असा हा तयार होतो. फक्त मोती लेस लावता वेळी आपल्याला घ्यायची काळजी असते, ती सर्वांनाच माहिती आहे. पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते की ते सिंगल फूटचा वापर करायचा आहे, जेणेकरून मोतीची लेस लावता वेळी आपल्याला सुई तुटणार नाही किंवा मग मशीनला काही इजा होणार नाही. त्याच्यामुळे आपली फिनिशिंग बिघडते. मशीन व्यवस्थित चालली पाहिजे. आणि जरी मोतीची लेस लावून झाली तरी प्रिल लावता वेळी सुद्धा सिंगलच फूट वापरायचा आहे, कारण प्रिल आपण ह्या मोतीच्या लेसवरतीच बसवणार आहे. म्हणून अगदी छोटीशी टिप पण महत्त्वाची आहे, लक्षात घ्या आणि लक्ष देऊन पहा. खरोखर अतिशय सुंदर होणार आहे. छोटी जरी वस्तू असली तरी आपण अशा हटके बनवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला छान वाटतं आणि समोरून नक्कीच आपली तारीफ होते. तुम्ही करून पहा असा एखादा रुमाल. अगदी उद्याचा सुद्धा दिवस आहे तुमच्याकडे आणि नागपंचमीसाठी त्याचा वापर करा. आणि तुम्हाला जर कामाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही अशा हटके वस्तू बनवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या हातामध्ये असलेली कला बाहेर काढा. छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा साध्या सोप्या वस्तूसुद्धा सुंदर दिसायला मदत होते. म्हणून मी इथे मोतीची लेस वापरलेली आहे. पाठीमागच्या दोन्ही रुमालामध्ये मी मोतीची लेस वापरलेली नाही, पण तिथे पण मी माझी कला दाखवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल, आणि पाहिला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन एकदा चॅनलला भेट द्या आणि माझा व्हिडिओ पहा. आणि माझे व्हिडिओ खरोखर अगदी छोटे पण सुंदर असे आहेत आणि सगळ्याच ताईंना युजफुल ठरतील. ज्यांच्याकडे मशीन आहे, ज्यांना असं काय करण्याची आवड आहे, तर तुम्ही अगदी सोप्या सोप्या साध्या गोष्टींचा वापर करून सुद्धा आपण बनवलेली जी वस्तू आहे ती हटके दाखवू शकता. पहा किती सुंदर दिसत आहे. कल्पना पण आपण करू शकणार नाही की ह्या एवढूशा कपड्याचं असं काहीतरी छान होईल. आणि साईडने सुद्धा मी इथे थोडीशी आपली जी ब्लाऊजची रशी असते ती साईडने बसवलेली आहे ग्रीन कलरची, आणि डबल कापड वापरून इथे फिनिशिंग सुंदर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते, आणि आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला येत असेल तर तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा की मी सुद्धा बनवला, छान झाला. आणि अशा छान छान साध्या सोप्या गोष्टी आपण घरी नक्कीच करू शकतो. पूर्वी तर धाग्याच्या पासून रुमाल बनवायचे, मग ही तर सोपंच आहे ना. धन्यवाद.